थँक्यू सो मच सूरज सर. पुण्याच्या सगळ्या खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, वैकुंठवासी हबप संजय काशीनाथजी खोपकर स्मृती चषकामध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. इथे पहिला सामना आपण पाहिला वाणिवली आणि असुडगाव यांच्या दरम्यान, आणि वाणिवली टीमनं मात्र सहज आणि सोप्यारित्या सामना मात्र आपल्या खिशात घातलेला. यानंतरची पहिल्या फेरीतली दुसरी मॅच आपण पाहताय, विघ्नहर्ता पोइंजे आणि त्यांच्या विरुद्ध शिवनसाई. पहिलाच बॉल आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केला डीप मध्ये, बॉल साला मिड विकेट कडे आणि रन्स मात्र इथे मिळतील त्यात 2. पहिल्या बॉलवरती सुरुवात डावाची मात्र केली आहे ती फलंदाज कैलास या खेळाडूंना 2 धावा इथे धावफलकावरती जॉईंट होतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर आलाय. बॉलिंग मार्क वरती विघ्नहर्ता पोइंजे टीम कडून सचिन भोईर, एक लेजंड खेळाडू, अनुभवी खेळाडू आहेत. ओ यावेळेस मात्र ऑन साइड मारण्याचा प्रयत्न हवेत आहे, झेलची संधी होती. 2 खेळाडूंच्या अगदी मधोमध बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय आणि तिथे धावा होतील धावफलकावरती. 2 धावा कंप्लीट आहेत, 4 धावा धावफलकावरती जॉईंट आहेत. चला, वाणिवली टीमचा कॅप्टन आपण जरा आयोजकांशी संपर्क करा. वाणिवली टीम कॅप्टनला कॉल आहे, आपण आयोजकांशी संपर्क करायचा आहे. 4 धावा मात्र धावफलकावरती आहेत. ओह, या वेळेला मात्र विश शेप मध्ये मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफ कडे झेल देण्याची संधी आहे. इथे सुचित मात्र बॉल पर्यंत पोहोचला आणि झेलची संधी होती. सहज आणि सोपा झेल इथे कॅरी मात्र केला सुजितनं आणि या पहिला धक्का मात्र दिलाय तो बॅटिंग करणारा शिवनसाई संघाला. फलंदाज मात्र बाद. पहिला धक्का मात्र लागलाय फलंदाजी करणारा शिवनसाई संघाला. धाव संख्या 4 असताना इथे पॉवर प्ले नंबर 1चं षटक. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. अगदी फिल्डिंगची विवर रचना मात्र प्रत्येक बॉल मध्ये बदलण्यात येते. एक चांगलं फील्ड प्लॅनिंग इथे टीम कॅप्टनच्या माध्यमातून सजवलं जात आहे. इथे मात्र आपण पाहिलं, एक फिल्डर लॉंग ऑनला, एक फिल्डर थोडासा डीप मध्ये मिड विकेटला मात्र घेतलाय. बॉल तयार आहे. पहिल्या विकेटचा इथे झटका मात्र दिलाय. ओ, राऊंड स्टंप शपल होत इथे फटका मात्र मागच्या बाजूला एक्झिक्यूट केला. बॉल साला सीमा रेषा बाहेर. हा बॅकवर्ड शॉटच्या वरून लगावला हा दमदार षटकार. तो फलंदाज धनंजयच्या बॅटमधून 6 धावा. काय दर्जेदार फटका मात्र पाहायला मिळाला. शपल झाले, जागा बनवली, ठरवलं होतं हा फटका मात्र मागच्या बाजूला एक्झिक्यूट करायचा आणि अगदी टायमिंग मात्र परफेक्ट केलं आणि बॉल मात्र बॅकवर्ड शॉटच्या वरून गेला सीमारेषा पलीकडे. षटकार आलाय धनंजयच्या बॅटमधून आणि धावा धावफलकावरती पोहोचतील त्या 10. गोलंदाजावरती इथे संशय व्यक्त करण्यात आलाय, आक्षेप घेण्यात आलाय आणि तिसरे पंच ऑन फील्ड, तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती इथे चेक करतील. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती मात्र चेक करतील. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे सुरुवात मात्र चांगली झाली आहे फलंदाजी करत असताना शिवनसाई या संघाची. सचिनचा हा चेंडू लो फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये, अगदी फटका दमदार आहे. ताकद देखील चांगली होती. बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल सालाय काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लाईकच्या मधून सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकारी इथे पाहायला मिळेल, तो धनंजयच्या बॅटमधून. चौदा रन्स मात्र धावफलकावरती जॉईंट आहेत. एक चांगली सुरुवात आक्रमण इथे करण्याचा मात्र ठरवलंय फलंदाज धनंजयनं आणि 2 बॉलवरती अगदी 10 धाव संख्येवरती धनंजय मात्र पोहोचलाय. या षटकातील हा लास्ट बॉल आहे. ओ, समोरच्या दिशेने वन शॉट. इथे टायमिंग प्रॉपर झालाय आणि फिल्डर बनलाय दर्शक.
फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चालाय सीमा रेषा बाहेर. हा दणदण करणारा ब्रँडेड षटकार इथे येतोय. तो फलंदाज धनंजयच्या बॅटमधून. इथे पहिलं षटक मात्र संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना शिवनसाई हा संघ मात्र पोहोचला. तब्बल 1 विकेट गमावल्यानंतर 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकानंतर 20 रन्स मात्र धावफलकावरती लागल्यात आणि दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात. बॉलिंग मार्कवरती बॉलर विनायक भिंगारे इथे पाहायला मिळेल आपल्याला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे कांड्रोली विलेज जैन कडून. ओहो, खूप चांगला बॉल आहे इथे. फुल लेनचा बॉल मात्र फेकला. कोणतेही चान्स मात्र खेळाडूसाठी नाही आहे इथे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. पहिला बॉल मात्र डॉट आला. अगदी चांगली गोलंदाजी. या टप्प्यावरती गोलंदाजी करणं मात्र गरजेचं आहे ते बॉलर्सला. पॉवर प्ले नंबर 2चं षटक. इथे देखील अजून चान्स आहे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची. ओ, यावेळेस मात्र थोडासा बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती. विकेट किपरच्या थोडसा पुढे बॉल मात्र पडला आणि रन्स मिळेल ती 1 न धावसंख्या पोहोचेल ती 21 वरती. 2 बॉल अगदी चांगल्या रीत्या पाहायला मिळाले विनायक या गोलंदाजाचे. अगदी वेग होता. वेगाबरोबर टप्पा देखील अचूक आहे आणि त्याचमुळे 2 बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर 1च धाव मात्र खर्च केली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओह, यावेळेस देखील समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाला मात्र पूर्णपणे जाग्यावरती इथे बांधून ठेवलंय. काय कमालीची गोलंदाजी करतोय विनायक. तिसरा चेंडू मात्र आलाय डॉट. धनंजयला आपण स्ट्राईक एंड वरती मात्र पाहताय आणि याच धनंजयच्या बॅटमधून अगदी चांगली गोलंदाजी अगदी चांगली फलंदाजी मात्र झाली होती. यावेळेचा बॉल. ओहो, काय दर्जेदार, काय वेग आहे. भन्नाट वेग मात्र इथे पाहायला मिळतोय आणि वेगाबरोबर व्हेरिएशन असणं देखील फार महत्वाचं आहे. अगदी दोन्ही गोष्टींचं एकत्रीकरण मिश्रण मात्र इथे बॉलर विनायकच्या बॉलिंग वरती आपण पाहताय आणि सलगचा हा चेंडू देखील डॉट आलाय. या 2 शेवटच्या बॉलवरती 2 विकेट जर विनायकने घेतल्या तर मग राजेशजी मते साहेबांकडून विनायकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट जर विनायकने घेतल्या. ओ, यावेळेस मात्र हवेत आहे मिस्टामिंग. झेलची संधी. फिल्डर डाऊन दी बॉल. फर्स्ट सेकंड अटेम्प्टला इथे झेल मात्र कॅरी केला. कॉम्बिनेशन कॅच मात्र आपण पाहता. प्रसादनं चांगला बॅकअप मात्र दिलाय. झेल एका खेळाडूकडून ड्रॉप होता होता राहिला आणि दुसरा खेळाडू लगेच बॅकअप देण्यासाठी आला. एक चांगला कॉम्बिनेशन झेल मात्र इथे टिपला आणि फलंदाज मात्र बाद झालाय तो धनंजय. एक महत्वपूर्ण धक्का मात्र दिलाय तो बॅटिंग करणारा शिवनसाई संघाला. एक विकेट तर मिळवली आहे. या बॉलवरती जर विकेट मिळाली तर मग रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे बॉलर विनायकला मात्र दिलं जाईल राजेशजी मते साहेबांकडून. एकच धाव फक्त आणि फक्त आता खर्च केली आहे बॉलर विनायकनं. अगदी 5ही बॉल खूप चांगल्या रीत्या मात्र हाताळलेत. शेवटचा बॉल त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न मात्र असेल. नवीन फलंदाज झालाय समीर पाळकर ऑन स्ट्राईक. 4थ्या क्रमांकासाठी आपण त्यांना पाहताय.
विकेट घेण्याची चान्स, 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळवण्याची चान्स आहे. लो फुलटॉस होता, यावेळेस मात्र डीप मध्ये पवन बॉल पर्यंत येईल. रन्स मात्र फक्त 1 मिळेल. बॅकअप चांगला मिळालाय. थ्रो थोडासा मित्रांनो खराब झाला होता पवनचा, परंतु फरक पडणार नाहीये. बॅकअप चांगला आहे. रन्स मात्र फक्त 1. इथे दुसरं षटक आणि खूप चांगलं षटक मात्र संपलंय आणि 2 षटकानंतर फलंदाजी करणारा शिवनसाई संघ मात्र पोहोचलाय. तो 2 विकेट गमावल्यानंतर 22 या धावसंख्येवरती 2-2-2 असा स्कोर कार्ड मात्र ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय. 24 लाईव्ह इव्हेंट टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. अगदी चांगली दमदार स्पर्धा. सगळीकडे 2चं समीकरण आहे. 22 वरती 2 विकेट, ओव्हर झाल्यात 2 आणि बॉलर्सना धावा देखील 2 दिल्यात. 2-2-2-2. अजूनही आपण पाहताय 3 षटकाचा इनिंगचा खेळ मात्र बाकी आहे. 2 षटकामध्ये मित्र म्हणेन पहिल्या षटकामध्ये जिथे असं वाटलं की शिवनसाई हा संघ मात्र थोडासा पुढे जातोय, तिथे मात्र या षटकामध्ये थोडासा धाव गतीवरती ब्रेक मात्र लावलाय तो विनायक या गोलंदाजानं. इथे सुजित येतोय बॉलिंग मार्क वरती. आणखीन एक लेफ्ट आर्म गोलंदाज. लेफ्ट आर्म गोलंदाजाचा भरणा असलेला हा विघ्नहर्ता पोइंजे संघ मात्र आपण पाहतोय. अगदी 3-3 डावखोरे हाताचे बॉलर्स आहेत. सुजितचा चेंडू, पहिलाच बॉल होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज हे समजताच लगेच फलंदाजाला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. आणि सन्माननीय अतिथी मयूरजी चव्हाण साहेब तुराडे यांना देखील आमची विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. राजेंद्र सावंत साहेब नंदनपाडा आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर विजयजी पाटील सयोनी म्युझिक स्टुडिओचे प्रोप्रायटर आणि मालक या तिन्ही अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या आणि आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. हा बिग हिट दमदार षटकार मात्र आलाय, तो फलंदाज समीर पाळकरच्या बॅटमधून 6 धावा. अगदी डीप स्क्वेअर लेगच्या वरून हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय समीरनं आणि 6 धावा देखील इथे मिळतील. 6 धावसंख्या थोडीशी पुढे चालली आणि पोहोचली ती 28 वरती. 2.2 ओव्हरचा खेळ मात्र झाला. 28 धावा धाव फलकावरती यात. विकेट बॅक टू बॅक. अगदी मागच्या षटकामध्ये मात्र 2 गेल्यात, परंतु विकेट गेल्यानं कोणताही फरक इथे पडला नाहीये. आक्रमण मात्र चालू ठेवलंय ते समीरनं. सुजीतचा चेंडू, यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली, शपथ झाले, ऑफ स्टंप वरती थोडेसे निघाले होते आणि त्यानंतर मग गोलंदाज देखील हुशार आहे, चाळक आहे, फलंदाजाला थोडंसं फॉलो केलं आणि बॉल अगदी स्टंप वरून मग विसावला विकेट कीपरकडे. इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता. 3 बॉल नंतर 28 रन धाव फलकावरती. 3 मध्ये 6 खर्च केल्यात त्या सुजित. ओहो, यावेळेला वॉट शॉट, अक्षरशः थोडेसे घुटना इथे वाकवला होता. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवला. क्रिकेटचं सौंदर्य, मादक सौंदर्य दाखवणारे असे फटके इथे टेनिस क्रिकेटमध्ये आता भरपूर पाहायला मिळतात. हा फटका मात्र गेला सीमारेषा पार आणि हा दमदार षटकार इथे ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त फटका मात्र इथे समीर पाळकरनं लगावला होता. 6 धावा मात्र इथे मिळाल्या आणि 6 नंतर टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 34 वरती. चौतीस धावा मात्र धाव फलकावरती आहेत. या षटकामध्ये अगदी 2 मोठे फटके समीरनं मात्र सुजितला लगावलेत. 2 डॉट बॉल जरूर आलेत, परंतु 2 षटकार देखील आलेत. ही गोष्ट देखील महत्वाची आहे, कारण जर डॉट बॉल आले त्याचबरोबर षटकार आले तर धाव गती मात्र मेंटेन ठेवली जाईल. ओ, यावेळेस देखील त्याच झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न. इथे लेंथ मात्र सुजीतची चांगली आहे. 22च्या स्वरूपात इथे रन्स मात्र 1 मिळेल आणि 1 न धावसंख्या पोहोचेल ती 35 वरती. 1 धाव फलकावरती जॉईंट आहे. हा चेंडू चांगला टाकलाय. याच प्रकारे बॉल टाकायचे आहे ते सुजितला. 35 रन्स मात्र धाव फलकावरती लागल्यात. हा चेंडू फुल टॉस होता, गॅप मध्ये ऑन साइड कडे खेळला, फिल्डर आहेत. रन्स मात्र इथे धावून 2 कंप्लीट केल्यात.
तस 2 धावा इथे जरूर कंप्लीट होतील. तिसरं षटक मात्र संपलंय आणि 3 षटकानंतर मग बॅटिंग करत असताना आपण पाहता शिवनसाई हा संघ मात्र पोहोचला तो 37 या धावसंख्येवरती. आणि 12वा खेळाडू आपण मात्र मैदानावरती पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक असेल. अगदी श्री वरदविनायक क्रिकेट संघ असरेवाडी आयोजित व ग्रामस्थ मंडळ असरेवाडी आयोजित ही वैकुंठवासी हबप संजयजी काशीनाथ खोपकर स्मृती चषकाची स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं फार चांगलं आयोजन नियोजन त्यांनी केलंय ते सन्माननीय अतिथी अनिकेतभाई निकम यांना देखील आपण पाहताय, जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत असरेचे. आणि त्यांच्या समवेत त्यांच्या खांद्याला खांदा लागून ज्या खेळाडूंनी ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मात्र मेहनत घेतली आहे, खऱ्या अर्थानं आयोजकांच्या भूमिकेत अक्षयजी आंबरे असतील, स्वप्नीलजी खोपकर असतील, त्यानंतर हर्षदजी महाडिक असतील, ओमकारजी यादव असतील, सूरजजी महाडिक असतील, प्रदीपजी आंबरे, गौरवजी महाडिक, आकाशजी यादव, दर्शनजी महाडिक, दिनेश आंबरे असतील, संदेश खोपकर, प्रवीण आंबरे, विश्वजित महाडिक, गणेश महाडिक, आदित्य निकम, आर्यन यादव, ऋषभ निकम, पियुष निकम, साहिल निकम, सौरभ महाडिक, मनीष महाडिक, सार्थक महाडिक, वेदांत महाडिक, अथर्व महाडिक, आविष्कार सावंत, ऋतिक महाडिक, शेखर महाडिक, सुजल महाडिक, ऋतिक नलावडे असरे, अतुल यादव, आशिष महाडिक, निका महाडिक, स्मित खोपकर, पार्थ आंबरे, तनुष आंबरे, सोहम यादव, श्रेयस मांडवकर, देव महाडिक, ओम महाडिक, यश महाडिक, गणेश निकम, नितीन महाडिक, निखिल महाडिक, कुणाल महाडिक आणि समीर यादव या सगळ्या खेळाडूंनी सगळ्या आयोजकांनी मेहनत या स्पर्धेसाठी खूप घेतली आहे. आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली या विभागातील एक दमदार स्पर्धा मात्र इथे आपण पाहताय. ओहो, यावेळेला स्ट्रेट हिट केला, फटका मात्र दमदार होता. फिल्डर देखील चांगली फिल्डिंग करतायत. रन्स मात्र फक्त एकच इथे मिळेल. एक धाव मात्र मिळते. एकच्या मदतीनं मग संघाची धावसंख्या पुढे चालली आणि पोहोचले 38 या धावसंख्येवरती. विकेट हॅट्रिक साठी जगदीश भाऊ मते जे सरपंच आहेत पोंजेचे, त्यांच्याकडून बॉलरसाठी विकेट हॅट्रिकला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व जगदीशजी मते साहेबांना जे सरपंच आहेत पोंजेचे, आणि त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकला रोख रक्कम तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू फुल टॉस होता. यावेळेला मात्र गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर प्रयत्न करतील परंतु दोघांच्याही आवाकेच्या बाहेर. इथे बॉल दिलाय चकवा, बॉल चाललाय सीमारेषा पार. हा मच निडेड चौकार येतोय. तो फलंदाज लवकेच्या बॅटमधून 4 धावा. तीन चेंडू आणि 42 धावा मात्र धावफलकावरती आहेत. इथे थोडीशी फिल्डिंग खराब झाली. बॉल अडवण्याचा प्रयत्न कदाचित अडलाही गेला असता, परंतु दोघांनीही बीट केलं बॉलनं. ऑन साइडला यावेळेला मात्र डीप मध्ये मिड विकेट कडे बॉल चाललाय. रन्स 1. चांगली फिल्डिंग आहे विकेट किपर कडून. इथे गॅदर करत असताना मात्र थोडीशी मितळमळीन चुकी झाली आहे. या छोट्या छोट्या चुका इथे सावरण्याची गरज आहे, कारण चेसिंग करत असताना मग ज्या वेळेला आपल्या धावा होत नाहीत त्यावेळेला केलेल्या छोट्या छोट्या चुका या फार महत्वाच्या ठरत असतात. इथे 2 धावा मिळतील आणि धावा धावफलकावरती लागतील त्या 44. हा चेंडू यावेळेला फटका चांगला ऑन साइडला. पवन आहे इथे, पवन चूक करणार नाहीये. एक चांगला फिल्डर आणि पवन हा झेल मात्र कॅरी केला आणि फलंदाज मात्र बाद झालाय. लवकेशच्या पारीचा इथे अंत. षटकातील एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे आणि रन झाला धावफलकावरती 44. नवीन फलंदाज झाला
सागर सागर कातकर या खेळाडूला मात्र आपण आता स्ट्राईक एंड वरती पाहणार आहोत. अगदी फलंदाज बॅटिंग करणाऱ्या टीमचे मात्र 3 बाद झालेत आणि समीर शी एक चांगली खेळाडू अगदी एक चांगली खेळी मात्र आपण या मॅच मध्ये पाहताय. यावेळेचा बॉल खूप चांगला होता, खोला टाकला होता, बॅटची कड घेऊन शॉर्ट पॉइंट कडे बॉल चालला. तिथे रन्स मात्र 1 आणि ते चौथं षटक मात्र संपलं. या षटकामध्ये देखील विनायकनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 8 धावा या षटकामध्ये विनायकनं मात्र खर्च केल्यात आणि टोटली 4 षटकानंतर बॅटिंग करत असताना शिवनसाई या संघ मात्र पोहोचलाय तो 3 विकेट गमावल्यानंतर 45 या धावा संख्येवरती. शेवटच्या ओव्हरसाठी इथे डेट बॉलिंगसाठी आलाय पवन गायकर. अगदी वेगळा पोईजी टीमचा एक ज्युनियर ऑलराऊंडर. अगदी यंदाच्या मोसमामध्ये बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र आलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 45. शेवटचं षटक इथे मात्र बाकी आहे. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये डेट ओव्हरमध्ये किती धावा शिवनसाई या संघ मात्र बनवेल ते पाहायचं आहे. कारण कमीत कमी आता इथून 60 धावा मी तर म्हणे क्रॉस करायला हव्यात. समोर देखील चांगला संघ आहे. समोर पवन त्याचबरोबर सचिन मोहन सारखे चांगले खेळाडू आहेत. राऊंड स्टंप्सनं पहिलाच बॉल लो फुल टॉस होता. इथे मात्र पिक करता आला नाहीये सागरला. इथे डायरेक्ट बॉल पडलाय स्टंप वरती आणि फलंदाज मात्र बाद झालाय. क्लीन बोल्ड झालाय तो सागर. जयेश पालकर नवीन फलंदाज आता मैदानावरती जाताना आपण पाहणार आहोत. सागर इथे मात्र बाद झालाय. रन धाव फलक्यावरती आहेत त्या 45. अजून 5 बॉल्स इथे खेळ बाकी आहे. अगदी चांगल्या रन रेटनं भार्गव इथे बॅटिंग केली आहे. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये यापेक्षा जास्त रन रेटनं बॅटिंग करणं मात्र गरजेचं आहे. कारण टार्गेट सेट करायचं आहे. टार्गेट सेट करणारा षटक आहे. इथे 15+ धावा घेणं मात्र गरजेचे असतील. समोर देखील चांगला बॉलर आहे पवनला आपण पाहताय. अगदी पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड केलाय ते सागरला आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज जयेश पालकरला आपण पाहू शकता. राऊंड स्टंप्स ना इथे झेलची संधी आहे. मागच्या बाजूला इथे मात्र मोहन बॉल पर्यंत पोहोचलाय आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज मात्र बाद होतोय. सलग 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती इथे झटके दिले जात आहेत. ते बॅटिंग करणारा शिवनसाई संघाला. फलंदाज मात्र जयेश पालकर झाला बाद. सुहास पालांडे येतात बॅटिंगसाठी. हॅट्रिक वरती आहे. ऑन हॅट्रिक वरती असेल तो बॉलर पवनला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहताय. अगदी 2 बॉल वरती 2 सफलता मात्र मिळवल्यात. स्लॉगवरचं षटक घेऊन जरूर आलाय. समोर अगदी आपण पाहताय फलंदाज मात्र बॅक टू बॅक मैदानाच्या बाहेर परतताना. इथे मात्र जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा मात्र घेण्याची गरज आहे. सिंगल डबल धावांना देखील आता महत्व द्यायला हवंय. हॅट्रिकचा चेंडू. ओहो यावेळेस पवनचा चेंडू अँगलला मात्र बाहेरच्या दिशेने थोडासा वळाला. पंचांचा मात्र 22चा इशारा येतोय. 22च्या स्वरूपानं 1 धाव इथे मिळेल आणि एकाच्या मदतीनं मग धाव संख्या पोहोचेल ती 46 या आकड्यावरती. 46 रन्स मात्र धाव फलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 3 बॉल वरती एकच धाव मात्र इथे खर्च केली आहे. ओहो यावेळेस मात्र वी शेप मध्ये फटका दर्जेदार होता. एलिव्हेशन थोडं कमी आहे. लॉंग ऑनला मात्र खेळाडू तैनात. इथे झेल सोडणार नाहीये. यावेळेस तिसरा झटका या षटकामध्ये पवन गायकरनं मात्र अपोजिट शिवनसाई टीमला मात्र दिला आणि फलंदाज मात्र झाला बाद.
सुजल पालांडे इथे स्ट्राईक एंडला खेळाडू आहे. अजून 2 बॉल इथे बाकी आहेत. पवनचा हा चेंडू समोरच्या दिशेने मात्र फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफ कडे. 1 रन डबलचा चान्स नकार आलाय. ओ परंतु माघार मात्र परतावी लागेल. इथे रनआउटची संधी होती. अगदी चांगली फिल्डिंग पवन देखील केली आहे. खेळाडू मात्र रनआउट झालाय आणि या षटकातील आता एक शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. एक धाव इथे मिळेल. एकाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 47 आतापर्यंत फक्त आणि फक्त पवननं मात्र खर्च केल्या त्या 2च धावा. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. स्लॉग होतं षटक, हाणामारीचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये रन्स मात्र पवननं फक्त 2च खर्च केल्यात आणि एकूण संघाची धावसंख्या पोहोचली ती 47 वरती. हा शेवटचा बॉल आहे. इथे टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. किती धावांचं टार्गेट सेट होईल, किती धावा सेकंड इनिंग मध्ये मात्र बनवायच्या असतील ते या चेंडू नंतर मात्र आपल्याला समजेल. हा लास्ट बॉल आहे. बॉल तयार आहे. लो फुल टॉस पायावरती लागला होता. लाऊड अपील पंचाकडे झाली आहे. रन्स 1 मिळेल. डबलचा प्रयत्न, डबल धाव इथे महागात ठरली आहे आणि त्या शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या सहाय्याने रन्स मात्र कन्सिडर केली जाईल ती 1. 5वं षटक, शेवटचं षटक, अंतिम षटक अगदी चांगल्यारीत्या पवन गायकरनं मात्र हाताळलंय. 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्या. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना शिवनसाई टीमनं मात्र बनवल्या त्या 48 धावा आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता क्रिकेट संघ पोंजे टीम्सला मात्र 49 धावांची गरज. 30 बॉल 49. आणि इथे सन्मानी अतिथी असरेवाडीचे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर ज्येष्ठ भजन भारूड सम्राट सन्माननीय महेशजी महाडिक साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालंय आणि त्यांचं आम्ही या स्मृती ट्रॉफीमध्ये वैकुंठवासी अभप काशीनाथजी खोपकर स्मृती संजय काशीनाथजी खोपकर स्मृती चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मी शैलेशजी मते साहेबांना विनंती करतोय आपला सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने ते करू इच्छितो. आयोजकांना विनंती आहे शैलेशजी मते साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती मात्र करायचा आहे. बँक मॅनेजर शैलेशजी मते साहेबांचा इथे सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. IIFL फायनान्सचे ब्रांच मॅनेजर सन्माननीय शैलेशजी मते साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती मात्र आम्ही करतोय. संतोषजी निकम यांच्या शुभ हस्ते आपण शैलेशजी मते साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती इथे करतोय. पाहुण्यांचा सन्मान इथे शैलेशजी मते साहेबांचा सन्मान मात्र केला जातो या स्पर्धेच्या वतीनं. सन्माननीय निकेशजी बैलमारे साहेबांना आमची विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या आणि आपला देखील सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय.
ईशानजी बारसकर खरसुंडी या अतिथी मान्यवरांना देखील आमची विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती या. आणि इथे ज्यांचं मात्र शुभ आगमन झालंय, खऱ्या अर्थानं एक दमदार व्यक्तिमत्व आणि रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांचं मात्र इथे व्यासपीठावरती शुभ आगमन झालं. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं साहेबांचं इथे आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. एक दमदार दिलदार व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो आणि वेलात वेल काढून सुरेशदादा पाटील साहेब रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस यांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. सामना मात्र मी सुरू करतोय. 30 चेंडू 49 ची मात्र गरज आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील इथे सूरज हातमोडे सर. थँक्यू. विघ्नहर्ता पोंजे संघासमोर 49 धावांचा टार्गेट आहे. आघाडीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. स्ट्राईकवरती राजेश कडव उभा आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती पवन गायकर उभा आहे आणि पहिलं षटक घेऊन आला आहे तो कैलास. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक दणदणीत असा पहिला चौकार येतोय राजेश कडवच्या बॅटमधून आणि या 4 धावांनी धावांची बोनी केली जाते. 49चा टार्गेट आहे आणि दुसऱ्याच बॉलवरती चौकार येतोय तो कैलास वाघमारेच्या विरोधामध्ये. शिवणसाई खरं तर वाजे परिसरातून खूप लांबून आलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये पोंजे विभागातील विघ्नहर्ता पोंजे संघाला आपण पाहतोय. पोंजे संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं, 48 धावांवरती रोखलं ते शिवणसाई संघाला आणि 49चा टार्गेट ठेवण्यात आलंय. हायवे एंड कडून गोलंदाजीला आलाय तो कैलास वाघमारे. पुढे सरसावत यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्लिअर करतोय आणि उत्तुंग असा हा पहिला षटकार येतोय बॅटर राजेश कडवच्या बॅटमधून. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. एक चौकार आपण स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहिला आणि एक षटकार आपण लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाहिला. 10 धावा स्कोरबोर्डवरती आल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. 30 यार्ड सर्कलच्या रिंगणामध्ये 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाउंड्री लाईनला अगदी चिटकून उभे केलेत. एक खेळाडू स्क्वेअर लेगमध्ये आहे, एक खेळाडू लॉंग ऑनमध्ये आहे आणि या षटकारानं 10 धावा स्कोरबोर्डवरती होत आहेत. मुख्य मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक, कमी गतीनं आलेला बॉल, लास्ट मुमेंटला वेट केलं, टर्न केलं बॉलला. स्क्वेअर लेगमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, सिंगल. आणि मुख्य मंचावरती आपण उल्लेख करत होतो ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस आदरणीय सुरेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय. वर्धविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी आयोजित स्वर्गीय संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि पाहुण्यांच्या स्वागताला आता फटकेबाजी होतीये. पवन गायकरच्या बॅटमधून देखील पहिला चौकार येतोय. हा देखील एक आक्रमक बॅटर आहे, विध्वंसक बॅटिंग आहे. मोठे फटके मारण्यासाठी तो देखील जाणला जातो. आणि 48 धावा 49 धावा चेस करत असताना आक्रमक सुरुवात पाहायला मिळतीये ती विघ्नहर्ता पोंजे संघाची. एकूण धावसंख्या झाली आहे ती 15. 49चा टार्गेट आहे. 15 धावा धावफलकावरती. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळते कैलासचं. स्लोअर बॉल, यावेळेला यॉर्क होता, खोदून काढलाय.
डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पवन गायकरला परत यावं लागलं असतं आणि पवनची चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. आपण स्क्रीनवरती पाहतोय मुख्य मंचावरती आपल्याला पाहुणे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस आदरणीय सुरेशदादा पाटील, त्यांच्या समवेत वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय अविनाशदादा पाटील, आदरणीय नंदूदादा पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य उमेशदादा ठोंबरे या सगळ्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मुख्य मंचावरती त्यांना आपण पाहतोय. आसरेवाडी ग्रामस्थ आणि वर्धविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून विविध स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यांच्या पत्नी पद्माताई पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून सभापती म्हणून कामकाज देखील पाहिलेलं आहे. त्यांना देखील खूप साऱ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे ती गोलंदाज सागर कातकरीच्या हातामध्ये. 16 धावा पहिल्या ओव्हरनंतर झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 33 धावांची गरज आहे. 8.25च्या आस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि खेळपट्टीवरती पवन गायकर एक आक्रमक बॅटर आणि त्याच्या सोबतीला राजेश कडव विघ्नहर्ता पुंजे संघाची आघाडीची जोडी पाहायला मिळते. पुंजेचे एक ज्येष्ठ समालोचक, खूप चांगले निवेदक आहेत आणि राजकारणातील खूप मोठं नाव आहे. कृष्णा गायकर सर देखील आहेत, ही स्पर्धा बघण्यासाठी आले, त्यांचं स्वागत. आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक फ्लायटेड बॉल होता, फुलटॉस होता आणि अगदी रचनात्मक फटका पाहायला मिळाला. पॅडल केलं बॉलला, पूलच्या माध्यमातून हा एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या षटकारांना आता एकूण धावसंख्या होती आहे ती 22. 49 धावांचा पाठलाग करत असताना एक आक्रमक सुरुवात पाहायला मिळते, डायनामिक सुरुवात पाहायला मिळते, डिस्ट्रक्टिव्ह सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाजांवरती हावी होत आहेत पुंजे संघाचे आघाडीचे हे 2 फलंदाज. पॉवर प्लेचं षटक आहे. एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, एक मिड विकेटला खेळाडू आहे आणि एक खेळाडू लॉंग ऑनमध्ये आहे. चांगला बॉल होता, गोल्डन स्पॉटवरती थोडासा पुढे ठेवला होता आणि थोडंसं आतमध्ये देखील आणलं. यावेळेला गोलंदाज सागर कातकरीनं चांगला कमबॅक म्हणावा लागेल. एकूण धावसंख्या होती आहे ती 23. 22 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. मॅच सोपी आहे परंतु या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल ती शिवणसई संघाच्या गोलंदाजांना. पहिला सामना देखील आपल्याला आज एकतर्फी पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक, बॅटच्या खालून बॉल गेला, उसळी जास्त मिळत नाही आहे आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव मिळते. अविनाश पारंगे सर आहेत, नरेश म्हात्रे सर आहेत आणि टीके कुरंगळे सर आहेत. हे 3 क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आज आहे. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे हातनोलीचे भार्गव ठोंबरे आहेत आणि समालोचनाच्या भूमिकेमध्ये आज शुभम म्हात्रे वयाळ जोडले गेलेत. आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर बॉल होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये थोडीशी दिशा हरवतोय. एक्स्ट्राची एक रन येते आणि या एक्स्ट्रा धावा कुठेतरी कमी कराव्या लागतील, या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील या मॅचमध्ये परत येण्यासाठी शिवणसई संघाला. पुंजे संघाची चांगली सुरुवात आहे. पुंजे संघ एक चांगल्या रणनीतीने मैदानामध्ये उतरला आहे. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि आता त्यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगला बॉल खाली राहतोय, उसळी देत नाहीये. या गोलंदाजाला माहिती आहे जर उसळी दिली तर बॅटवरती बॉल सहजरित्या येतोय आणि बॅट्समनला कोणताही स्ट्रगल करावा लागत नाही कनेक्ट करत असताना. अशा वेळेला चेंडू थोडेसे खाली ठेवले जात आहेत आणि हा चांगला प्रयत्न सागर कातकरी या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये कमबॅक करत असताना. राऊंड विकेटनं हा स्लोअर बॉल, कमी गतीनं टाकलेला बॉल, स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये तो पूर्णपणे बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. लगातार 3 चेंडू डॉट आलेले आहेत. एक लेगबाईची धाव आली, एक वाईड आला आणि त्यानंतर 2 डॉट बॉल. एकूण धावसंख्या आहे ती 25. 24 धावांची गरज आहे. 19 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. चांगली मॅच मैदानामध्ये आता रंगताना पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक, गॅपमध्ये गोळीच्या वेगानं जातोय आणि हा चांगला ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला.
मनगाडाचा फार चांगला वापर केला, बॉटम हँडचा फार चांगला वापर केला या बॅटरनं हा बॉल कन्वर्ट करत असताना, आणि एक चांगला स्ट्रोक दाखवला तो बॅट्समन पवन गायकरनं. पवनच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आला आहे आणि पवनच्या या चौकारानं एकूण धावसंख्या झाली आहे ती 29. येणारी 3 षटकं आणि 20 धावांची गरज आहे. 2 ओव्हरनंतर 29 धावा. पवन गायकर 16 वरती खेळतोय. 7 बॉलचा त्यानं आत्तापर्यंत सामना केलाय. 5 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान राजेश कडवच्या बॅटमधून पाहायला मिळालं आणि सागर कातकरी देखील थोडासा महागडा दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर विनरमध्ये सामना होणार आहे. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये वाणिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाणिवलीच्या कॅप्टनला विनंती असेल की त्यांनी मुख्य मंचाजवळ येऊन थांबायचं आहे. मॅच झाल्यानंतर लगेच आपण सुरुवात करणार आहोत. खरं तर चौक परिसरातील एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून सातत्यानं वरदविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी, ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी आयोजित स्वर्गीय संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषकाचा उल्लेख केला जातो. सातत्यानं हे या स्पर्धेचं 5वं पर्व आहे आणि फार चांगली स्पर्धा सातत्यानं आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत असते. 6 दिवसांची ही स्पर्धा आहे. 40 संघांना प्रवेश देण्यात आला आहे आणि शेवटचा दिवस जो आहे त्यामध्ये फक्त 5 संघ सुपर 5 पद्धतीने एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. खराब बॉल, त्याला पनिशमेंट दिली आहे. रॅम शॉट पाहायला मिळाला, पिकअप शॉट पाहायला मिळाला पाठीमागच्या बाजूला आणि हा मुख्य मंचाच्या वरून मारलेला षटकार आला आहे आणि या षटकारानं एकूण धावसंख्या होती आता ती 35. फक्त 14 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. विघ्नहर्ता पोंजे, आज पोंजेचे 2 संघ मैदानामध्ये खेळणार आहेत. म्हणजे चांगली मॅच, आज चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार. हा फटका देखील गॅपमध्ये आहे, अनइवन असा बाउन्स, परंतु फिल्डिंग फार चांगली आहे. या चेंडूवरती मिळतीये ती केवळ 1च धाव. एकूण धावसंख्या झाली आहे 36. 13 धावांची गरज आहे. तेरा धावांची गरज. नो बॉलचा इशारा आलाय. खरं तर फिंगर रोल करत असताना बॉल हातातून स्किट होतोय आणि त्याच्यामुळेच की काय हे असं दृश्य मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कंट्रोल नाही आहे बॉल रिलीज करत असताना. कंट्रोल थोडासा सुटतो या गोलंदाजाचा. नियंत्रण राखू शकत नाही आहे. बॉलवरची ग्रीप तो शेवटपर्यंत पकडू शकत नाही आहे आणि त्यामुळेच की काय हे पाहायला मिळालं. आणखीन एक मोठा प्रहार, पवन गायकर ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या षटकारानं समीकरणामध्ये बराचसा बदल. 43 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि आता गरज असेल ती फक्त 6 धावांची. एका षटकाराची गरज आहे, कारण आज पोंजे संघाच्या आघाडीच्या बॅटरची बॅट फक्त षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलतीये. या वेळेला हा चेंडू पाठवलाय समोर डायरेक्ट मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर आणि हा आजच्या दिवसातला सगळ्यात लांब षटकार पाहायला मिळाला पवन गायकरच्या बॅटमधून आणि हा सामना फिनिश केलाय. हा सामना 10 विकेट आणि 15 चेंडू राखून जिंकलाय. तो फलंदाजी